तर राज्यामध्ये महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष काँग्रेस हे ॲक्शन मोडवर आहे। उद्या म्हणजेच मंगळवारी दिल्लीत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख आणि वर्षा गायकवाड यांना निमंत्रित केले। या बैठकीमध्ये राज्यातल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। एकीकडे दिल्लीत निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांची मोठ बांधली आहे, तर इकडे मुंबईत मात्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय। नवनियुक्त खासदार वर्षा गायकवाड मनमानी कारभार करत असल्याची तक्रार मुंबईतल्या काही नाराज नेत्यांनी पत्राद्वारे मल्लिकार्जुन खरगेंकडे केली। 2 दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी मुंबईत वेगळं चिखलफेक आंदोलन केलं होतं, तर इतर काँग्रेस नेत्यांनी जोगेश्वरीत आंदोलन केलं। मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या आंदोलनासंदर्भात कोणतीच माहिती दिली नसल्याची तक्रार नसीम खान, भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे त्यासोबतच सुरेश शेट्टी यांनी खरगेंकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।